अजून मला असं एक जाणवलं, की ह्या मुलींना स्वतःला आधी घरनं खूप अडचणी असतात. म्हणजे घरचं सगळं सांभाळून आज आपण आपल्या पायावर उभं राहण्याची जी धडपड करायची असते, त्यासाठी त्यांना खूप विरोधाला म्हणा किंवा बाकी अडचणींना सामोरं जाऊन हा कोर्स करायचा असतो. आणि आजकाल कसं होतं, कोर्स केला की आपल्याला नोकरी लागली पाहिजे असं एक वाटतं. पण नोकरी करायला जायचं म्हटलं तरी सुद्धा तिथं बाहेर जाता येईल का नाही? घरच्यांचा सपोर्ट नसतो. पण मला जाणवलं, की मी ह्या मुलींना जर सपोर्ट केला, तर ह्या खरंच खूप काही चांगलं करू शकेल. आणि मला अतिशय अभिमान आहे आणि अतिशय आनंद वाटतो, की गेले जेवढ्या बॅचेस माझ्या झाल्यात या 700 सव्वा 700 मुलींच्या, ह्या सगळ्या मुलींचा माझा जवळ-जवळ सगळ्यांचाच म्हटलं तरी चालेल 100% रिझल्ट आहे आणि या सगळ्यांना काही ना काहीतरी उत्पन्नाचं साधन मी मिळवून देऊ शकली आहे. जिथं मला मदत करता येईल तिथं मी त्यांना नोकरी मिळण्यासाठी पण मदत करते. पण अडचणी मात्र या मुलींच्या येतात त्यांना घरच्यांचा थोडासा पाठिंबा अजून चांगला मिळाला तर खूप चांगल्या रीतीने त्या करू शकतील असं मला वाटतं. नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या शिक्षिका घडवतात. तुमच्या मुलांना ज्या शिक्षिका शिकवतात त्यांना घडवणाऱ्या या शिक्षिका आहेत. तर चला मग जाणून घेऊया अधिक माहिती त्यांच्याकडूनच. नमस्कार मॅडम. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मॅडम सर्वप्रथम आपला परिचय द्या. मी गौरी जोशी. जन्म माझा पुण्यातलाच आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं आणि मग नंतर माझं पुढे MBA पर्यंत प्रशिक्षण सगळं माझं झालेलं आहे. पण शिक्षण क्षेत्रातच मी गेली 30 वर्ष कार्यरत आहे. आणि शिक्षण क्षेत्रातलं व्यवस्थापन बघणं हे माझं आधीचं महत्वाचं काम होतं. त्याच्यानंतर मग मी म्हणजे त्याच्या बरोबरीनंच मी प्रशिक्षण देण्याकडे पण माझं कल वळला आणि त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या शिक्षिका घडवू शकतो. पुण्यात माझं कर्वेनगरला ऑफिस आहे आणि तिथून माझं सगळं हे कार्य चालतं. त्याच्यासाठी मला जे काय करायला लागतं ते पूर्ण महाराष्ट्रभर मी हे काम करत असते. ओके. सो असं माझं सगळं ओळख आहे. तर मॅडम तुमच्या प्रवासाची सुरुवात ही कशी झाली? मी मुळामध्ये आधी जसं म्हटलं तसं व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करत होते. पण मुलं लहान आणि मग मला नोकरी करता येत नव्हती म्हणून मग मी मुलांच्या शाळेमध्ये नोकरीस लागले. नोकरी करता करता व्यवस्थापनाचंच काम होतं, शिक्षिकेचं पण काम केलं. पण एक 5-6 वर्ष नोकरी केल्यानंतर जाणवलं की आपण स्वतः पण काही करू शकतो. मग माझा प्रवास सुरू झाला तो शाळांना सेटअप करणं, म्हणजे कुठलीही बालवाडी प्री स्कूल जी असेल तिला आपण घडवणं आणि त्यांचा पूर्ण सेटअप करून देऊन त्यांना कशी विद्यार्थी मिळवून देणं ह्याच्यावर माझं कन्सल्टेशन सुरू झालं. ते करत असतानाच मग मला लक्षात आलं की आता आपल्याला स्वतःला एक ऑफिस पाहिजे आणि तिथून मला माझं काम सुरू करणं गरजेचं होतं. सो मी 2011 मध्ये माझी स्वतःची शाळा बाणे येथे चालू केली. विवियाना या नावाने केलं. विवियाना म्हणजे फुल ऑफ लाईफ. मुलं असतील तर लाईफ आहे, मुलं नसतील तर खूपच शांत असतं सगळं. सो त्यामुळं आपण 2011 मध्ये ही शाळा चालू केली. ती 2020 पर्यंत चालवली पण मग कोविडमुळे मला ती बंद करावी लागली. पण त्याच दरम्यान माझ्याकडं महिला प्रशिक्षण करायला शिक्षिका घडवण्याचं कार्य माझ्याकडे आलं आणि मग मी त्याच्यातनं ट्रेनिंग सुरू केली. सो त्याच्यासाठी म्हणून माझा तो अनुभव खूप चांगला वाढत गेला आणि बघता बघता मी त्याच्यामध्ये सगळं जे काय आपलं शिक्षण पद्धती आहे त्याचा अभ्यास करत मग त्याच्यातनं आपण परत नवीन अभ्यासक्रम काय त्यांना देऊ शकतो, या शिक्षकांना रोजच्या येणाऱ्या अडचणी कशा बदलता येतील, म्हणजे कशा सांभाळून घेता येतील, हे सगळं समजावून सांगण्याचं काम मी सुरू केलं आणि मला त्याच्यात खूप चांगलं यश आलं कारण माझ्या शिक्षिका खूप चांगल्या घडत गेल्या. सो 2020 मध्ये जरी माझं शाळेचं भाग बंद जरी झाला तरी हे प्रशिक्षण माझं चालूच राहिलं आणि टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम जो विवियाना अकॅडमीचा आपण करतो तो आता गेली 14 वर्ष चालू आहे आणि आपल्याला जवळजवळ 700च्या पेक्षाही जास्ती विद्यार्थिनी माझ्या जगभरामध्ये काम करतात आणि सगळ्यांनाच म्हणजे चांगल्या प्रकारे नोकरी मिळालेली आहे. त्याच्यात एखादा टक्का आपण म्हणू की घरच्या अडचणींमुळे वगैरे एखादीने नसेल घेतलेली नोकरी किंवा हे, पण त्याच्यातनं सांगण्यासारखं अजून एक अशी होती की मला माझ्या 4 ते 5 विद्यार्थिनी अशा निघाल्या की ज्यांनी स्वतःच्या शाळा काढल्या.
सो तोही मला एक चांगला अनुभव आला. एका शाळेला मी जेव्हा चीफ गेस्ट म्हणून गेले होते तेव्हा स्टेजवर प्रिन्सिपल व्यतिरिक्त सगळ्याच शिक्षिका माझ्या स्टुडंट्स होत्या. सो एक अतिशय समर्थपणे एक शाळा सांभाळतायत हे बघून मलाही त्याची अतिशय चांगलं येते. आज मी महाराष्ट्रभर पसरायचं हे करते, प्रयत्न करते आणि पुण्यामध्ये माझ्या 13 ब्रांचेस ऑलरेडी आता कार्यरत आहेत. एक कोल्हापूरमध्ये आहे आणि अनेक ठिकाणी अजून मला वाढवायची इच्छा आहे. सो हळूहळू महाराष्ट्रभर किंवा भारतभर सुद्धा माझी जाण्याची तयारी आहे. मी मगाशी जसं म्हटलं तसं की माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं, पण खरं सांगायचं तर मी अतिशय बुजरी होते. मी जेवढ्याच तेवढं सगळं करत होते आणि कधीही मला असं वाटलं नाही की मी पुढे जाऊन शिकवेन आणि शिक्षिका तयार करेन. ह्या सगळ्याला मला प्रोत्साहन देणारी माझी आई आहे, माझी मावशी आहे. म्हणजे माझ्या माहेराकडं सगळेजण शिक्षक आणि त्याच क्षेत्रातले असल्यामुळे कदाचित हा वारसा माझ्याकडे पुढे आलेला आहे आणि म्हणून मी आज एवढ्या जणींना शिकवू शकते. आज मी कॉन्फिडेंटली 500-1000 लोकांसमोर बोलू शकते, खूप चांगल्या रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते असं त्यांचं म्हणणं आहे आणि मलाही असं वाटतं की मी प्रत्येक समोरच्या माणसाशी हे कनेक्ट होऊ शकते. तर ह्या सगळ्या माझ्या या प्रवासाचं श्रेय मी माझ्या आईला नक्कीच देईन, ही माझी पहिली भावना आहे. हे प्रशिक्षण देताना तुम्हाला कुठल्या अडचणी आल्यात का? हे प्रशिक्षण देताना सुरुवातीला तर विद्यार्थिनी मिळणं हाच एक मोठा चॅलेंज होता, कारण की आपली जाहिरात आपणच करायची आणि मग लोकांना त्याचं कळलं की बाबा असा असा कोर्स घेतला जातो. मी एका विद्यार्थिनीने सुरुवात केली होती, मग हळूहळू त्याच्या 4 झाल्या आणि चार जणी जशा बाहेर पडल्या बॅच पूर्ण करून, तसं त्यांना बरोबर मग त्यांनी अजून 4 जणींना पाठवलं, कारण मुळात प्रशिक्षण जो दिलं गेलं तेच चांगलं होतं. आणि तेव्हा सुरुवातीला मी 6 महिन्याचा कोर्स घेत होते. मग हळूहळू जशी काळाची गरज होती तसं तसं 1 वर्षाचा कोर्स घ्यायला सुरुवात केली. पण 6 महिन्याच्या ह्याला सुद्धा आपल्याला 10वी पास मुली आणि 1 वर्षाच्या कोर्सला 12वी पास मुली, हे कमीत कमी शिक्षण असलेल्या मुलींना आपण हे घडवलंय आणि त्यामुळं त्यांना प्री स्कूल टीचर, असिस्टंट म्हणा किंवा मेन टीचर ह्या लेवलचं शिक्षण आपण खूप चांगल्या रीतीने देऊ शकले. क्लास हँडलिंग किंवा कॉन्फिडन्स, मुलांना कसं हँडल करायचं, कसं त्यांनी ओळखायचं, कोणाची काय गरज आहे, कसं करायचं, हे सगळं आपण त्यामध्ये शिकवलंय. अजून एक अडचण नेहमी येते ती म्हणजे या मुलींचं इंग्रजी हे फार कच्चं असतं. सो स्पोकन इंग्लिशवर मला फार कष्ट घ्यावे लागतात. त्यांना शिकवताना त्याचं अगदी मूळ अक्षरापासून सगळंच शिकवायला लागतं. बहुतांशी मुली मराठी माध्यमातून शिकलेल्या असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडासा जास्त आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. पण ही अडचण मला आजही येते 14 वर्षांनी, की मुलींनाच कॉन्फिडन्स नसतो की त्यांना लिहिता येतं, वाचता येतं, कळतं पण बोलायला कॉन्फिडन्स नाहीये. सो हा जो कॉन्फिडन्स आपल्याला त्यांच्यामध्ये आणायचा असतो, त्याच्यासाठी मात्र आम्ही स्पोकन इंग्लिशचं प्रशिक्षण खूप चांगल्या रीतीने मी मग त्याच्यामध्ये वाढवत गेले. माझ्याबरोबर याच क्षेत्रामधल्या अनेक एक्सपिरियन्स टीचर्स आहेत की ज्या मला माझ्या या प्रोजेक्टमध्ये काम करतात आणि आपण त्यांना ट्रेनिंग देतो. आता हे ट्रेनिंग देताना सुद्धा मला सुरुवातीला बाणेरला शाळा होती तर तिथं मुली कशा पोचणार यासाठी अडचणी आल्या. मग हळूहळू मी दुसऱ्या एरियामध्ये पण माझं सेंटर चालू केलं, पण मग मला त्याचे लिमिटेशन्स कळायला लागली. म्हणून मग मी त्याच्यातनं जास्तीत जास्त मुलींपर्यंत कसं पोचायचं यासाठी मी आपल्या अकॅडमीची फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली आणि मग हळूहळू ते पसरत पसरत आज पुण्यात अगदी बाणेरपासून चिंचवड, उरळी कांचन, मोशी, रावेत अनेक ठिकाणी, अगदी गावामध्ये म्हणलात तर मित्रमंडळ आहे, नरे आहे, बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या आता ब्रांचेस झालेले आहेत. आणि मग म्हटलं आता आपण जर असं प्रशिक्षण देऊ शकतो तर त्याच्यातनं पुण्याच्या बाहेर पण जायची गरज आहे. तर ते जेवढं आपण करू शकू तेवढं त्याच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये मात्र हा 1 वुमन शो आहे की ज्याच्यासाठी मला सर्व स्तरावर लक्ष ठेवावं लागतं आणि पण मी ते एन्जॉय पण करते, कारण त्याच्यातनंच आपण घडतो असं माझा विश्वास आहे. माझ्या सगळ्या टीचर्स अतिशय कॉन्फिडंट आहेत. आता त्यांना सगळ्यांना खूप चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत आणि आता 14 वर्षांनी मी सांगू शकते की माझ्या अडचणी काही प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत. पण
यशस्वी प्लॅनिंग आणि त्याप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन हे करत गेल्याने मला ह्याच्यामध्ये चांगलं यश आलं. अजून मला असं एक जाणवलं की ह्या मुलींना स्वतःला आधी घरनं खूप अडचणी असतात. म्हणजे घरचं सगळं सांभाळून आज आपण आपल्या पायावर उभं राहण्याची जी धडपड करायची असते, त्यासाठी त्यांना खूप विरोधाला म्हणा किंवा बाकी अडचणींना सामोरं जाऊन हा कोर्स करायचा असतो. आणि आजकाल कसं होतं, कोर्स केला की आपल्याला नोकरी लागली पाहिजे असं एक वाटतं. पण नोकरी करायला जायचं म्हणलं तरी सुद्धा तिथं बाहेर जाता येईल का नाही, घरच्यांचा सपोर्ट नसतो. पण मला जाणवलं की मी ह्या मुलींना जर सपोर्ट केला तर ह्या खरंच खूप काही चांगलं करू शकेल. आणि मला अतिशय अभिमान आहे आणि अतिशय आनंद वाटतो की गेले जेवढ्या बॅचेस माझ्या झाल्यात या 700 750 मुलींच्या, ह्या सगळ्या मुलींचा माझा जवळजवळ सगळ्यांचाच म्हटलं तरी चालेल 100% रिझल्ट आहे. आणि या सगळ्यांना काही ना काहीतरी उत्पन्नाचं साधन मी मिळवून देऊ शकली आहे. जिथं मला मदत करता येईल तिथं मी त्यांना नोकरी मिळण्यासाठी पण मदत करते. पण अडचणी मात्र या मुलींच्या येतात, त्यांना घरच्यांचा थोडासा पाठिंबा अजून चांगला मिळाला तर खूप चांगल्या रीतीने त्या करू शकतील असं मला वाटतं. ह्यासाठीच फक्त एक ती खंत राहते की या मुलींना जरा सपोर्ट करणं चांगला मिळालाय. कारण शिक्षण क्षेत्रात येणं, लहान मुलांचं सगळं बघणं, घरचं सगळं सांभाळून तुला वेळ झाला तर तू कर, असं ते ॲटिट्यूड जो कधी-कधी येतो, त्याचा त्या मुलीला त्रास होतो. पण तरी सुद्धा ती जिद्दीने अडचणींना बाहेर मार्ग काढते आणि मग मात्र त्याच्यातनं तिला जेव्हा ते सर्टिफिकेट हातात येतं, तो आनंद मात्र अगदी बघण्यासारखा असतो. सो ह्या एक 2-4 अडचणी सोडल्या तर घडवण्याचं काम मी नक्कीच करते. तुमच्या सगळ्या अडचणी मला सांगा असं मी प्रत्येक शिक्षिकेला सांगते आणि मग त्याप्रमाणे आपण तिला कसं घडवता येईल यासाठी मी तिला मार्गदर्शन करत राहते. आज तुमच्या किती शिक्षिका कार्यरत आहेत व कुठे कुठे काम करतात? आज माझ्याकडनं पासआउट झालेल्या मुली आपण म्हटलं तसं 700 पेक्षा जास्ती आहेत. बहुतांशी सगळ्याच जणी शाळेमध्ये नोकरी करतायत. आता सगळ्यांना 8-8, 10-10 वर्ष झालेली आहेत. त्या करतायत, नोकरी करतायत. आणि पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेर खेडेगावांमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर भारतात सुद्धा माझ्या काही विद्यार्थिनी आहेत ज्या रांची, झारखंड, दिल्ली या भागात, जालंधर सगळीकडे आहेत. आणि आता रिसेंटली मागच्याच बॅच मधल्या एका मुलीला आयर्लंडमध्ये नोकरी मिळाली, त्याच्या आधी सिंगापूरमध्ये एकीला मिळाली आहे. सो मला असं वाटलं की आपलं जे प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचा सगळा सिलेबस त्या शाळांनी मागवला त्यांच्याकडनं, तो सगळा चेक केला आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांना नोकरी ऑफर केली. तर ही अचीवमेंट मला फार समाधानकारक आहे की याच्यातनं आपण खरंच काहीतरी चांगलं करू शकलो. आणि मुळामध्ये ह्या मुलींचं लग्न झाल्यावर जे परदेशीत गेल्या आहेत किंवा दुसऱ्या शहरात जातात तर तिथं कसं करता येईल हा जो त्यांना प्रश्न असतो, त्याच्यासाठी माझ्याकडे हे उत्तर आहे असं मला वाटतं. म्हणून विवियाना अकॅडमी ह्याच्या अंतर्गत आपण अनेक व्होकेशनल कोर्सेस करतो. टीचर्स ट्रेनिंग हा एक उपक्रम आहे. अनेक बाकी उपक्रम आहेत की जे आपण त्यांना शिक्षण देत असतो. तर मॅडम, तुम्ही हे प्रशिक्षण कसं देता, याचं माध्यम काय आहे? हे आता मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा एकाच एक असंच प्रशिक्षण देत होते माझ्या शाळेतून. जसं कोविड आला आणि सगळ्या गोष्टी बंद पडायला लागल्या तसं तसं ह्याला आधी वाटलं होतं लिमिटेशन्स येतील. पण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात तसं सगळ्यांनी ऑनलाईन एक्सेप्टन्स त्याच्यासाठी दाखवला. आणि मग ऑनलाईन प्रशिक्षण देणं आणि ते सुद्धा प्रभावी देणं हे महत्त्वाचं ठरलं. कारण की नुसतं शिकवणं एकसुरी आणि त्याच्यात इंटरॅक्शन नसेल तर उपयोग नाही. म्हणून इंटरॅक्टिव्ह सेशन्स हे ऑनलाईन माझे सुरू केले. मग या मुलींना सेल्फ स्टडीसाठी पुस्तक, वही, ड्रॉइंग बुक असं थोडी बेसिक स्टेशनरी हे सगळं मी त्यांना देत होते. ते दिल्यानंतर त्यांना समोर पुस्तक असायचं, जो सेल्फ स्टडी त्यांचा सुरू झाला. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना आपण एकतर मॅन्डेटरी केलं की तुम्ही प्रीस्कूलची नोकरी तरी केली पाहिजे किंवा इंटर्नशिप करायला पाहिजे. मग त्या शाळांबरोबर आपण बोललो, त्या प्रिन्सिपल्सशी हे केलं, त्यांना सांगितलं की असं असं आमची विद्यार्थिनी, तुम्ही तिला इंटर्नशिप द्या आणि ती त्या कालावधीसाठी तुमच्याकडे येईल. म्हणून ह्याच संकल्पनेतनं माझं फ्रँचायझी मॉडेल जे तयार झालं ते अनेक प्रीस्कूल्सला मी अप्रोच झाले आणि प्रीस्कूल्सला सुद्धा ह्याचा खूप फायदा व्हायला लागला की या इंटर्न्स त्यांच्याकडे यायच्या, त्यांचंही प्रशिक्षण होत होतं
आणि ह्या पद्धतीने एक अतिशय यशस्वी मॉडेल माझं हे झालंय असं मी म्हणते, की मी जरी ऑनलाईन ट्रेनिंग देत असले आणि त्यांचा सेल्फ स्टडी आहे, पण हँड्स ऑन किंवा प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग मात्र ह्यांना त्या त्या शाळांमध्ये, घराजवळच्या शाळेमध्ये जाऊन सुद्धा घेता येतं. सो इतकी फ्लेक्झिबिलिटी कुठल्याच कोर्समध्ये नसते. म्हणून ह्या मुलींना हा कोर्स अतिशय सुखकारक होतो. त्या व्यवस्थित शिकतात आणि बहुतांशी असं होतं की यांचं प्रशिक्षण संपता त्याच शाळेला जर शिक्षिकेची गरज असेल तर आपल्या विद्यार्थिनीलाच तिथं नोकरी मिळते, कारण की ती त्यांच्याच हाताखाली घडलेली आहे. मग अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याकडं एम्प्लॉयमेंट रेशो हा खूपच चांगला होतो. म्हणून मला ह्याचं खूपच चांगलं मॉडेल आपण करू शकलो ह्याचं समाधान आहे. तर मॅडम, तुमच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य काय आहे? हे प्रशिक्षण देताना फक्त नुसतं पुस्तकी ज्ञान देणं हे काही मला पुरेसं वाटत नव्हतं. या मुलींना जे रोजच्या प्रशिक्षण म्हणजे शिक्षण देतानाचे जे अडचणी येत होत्या, त्यांना इंटर्नशिप असो किंवा नोकरी असो, ह्याच्यामध्ये मुलांना हँडल करणं हा एक अतिशय चॅलेंजिंग टास्क असायची. आपल्या घरचं एक मूल सांभाळणं वेगळं आणि एका वेळेला एकदम 10, 15, 20 मुलं सांभाळणं वेगळं. सो हा पेशन्स त्यांच्यामध्ये बिल्टअप जो करायचा आहे, हे सगळं मी जे एकूण बघितलं त्याच्यात माझ्या एक लक्षात आलं की मी याच्यावर जर पुस्तक लिहिलं तर हे मुली रेफरल बुक म्हणून हे वापरू शकतील. मग त्यासाठी मी पहिल्यांदा एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये मेन्शन केलं की हे चिल्ड्रन हँडल विथ केअर. अशा पद्धतीने आपण ते त्याच्यामध्ये त्यांना हे दिलं की मी आणि माझी एक मैत्रीण आहे शिल्पा पाठक म्हणून, आम्ही दोघींनी मिळून ह्याच्यावर खूप विचार करून अभ्यासपूर्वक असं हे पुस्तक केलं, ज्याच्यामध्ये सायकॉलॉजी असेल, गणित असेल, लँग्वेजेस आहेत, सायन्स आहे, EVS आहे, मॅथ आहे, हे सगळे विषय घेऊन एक मेथडॉलॉजी डेव्हलप केली. जी मेथडॉलॉजी मुलींना अप्लाय करायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीत ह्याचा आपण विचार केला. त्यामुळं कसं झालं की ह्यांना कम्प्लीट एक एन्सायक्लोपीडिया म्हणतात तशा टाईपचं सगळं एक समोर होतं. त्यांनी फक्त ते वाचायचं आणि इम्प्लिमेंटेशनला त्या तेवढं कॉन्फिडेंटली करत होत्या. मग त्याच्यातनं मला रिअलाइज झालं की आपण आता हे थिअरॉटिकल दिलंय, मग त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल दृष्टीने काय करता येईल. तर कित्येकदा असं असतं की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करावं लागतं, काही डिसेबल मुलांसाठी असतात. मग त्यातलं बाबा ऑटिस्टिक मूल कसं ओळखायचं, कोणाला लर्निंग डिसेबिलिटीज आहेत का, तुम्ही अनालिसिस कसं करायचं, या सगळ्या गोष्टींवर मी विचार विनिमय केला. त्याप्रमाणे आम्ही त्याच्या नोट्स त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या. मुलींना एक फॉर्मॅट दिला की तुम्ही असं अनालाइज करा आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्यातनं सगळी माहिती गोळा करून मग त्या मुलाबद्दलचं तुम्हाला सगळं रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट बनवता येईल. मग त्याच्यातनं दुसरं आता रिसेंटली मी हे दुसरं पुस्तक केलं, म्हणजे हे ऍक्टिव्हिटी बेस्ड केलंय. तर ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आपण सगळ्या आता घेतलेल्या आहेत की ज्या आपण पूर्णपणे टीचर्सना मोटर स्किल्स असतील मुलांच्या डेव्हलप करायच्या, तर त्या दृष्टीने आपण काय त्यांना सांगू शकतोय आणि लर्निंग ॲबिलिटीज कशा वाढवायच्या, कॉन्सन्ट्रेशन लेवल कशी वाढवायची, मॅथ असेल तर गणिताचे ॲडिशन सबट्रॅक्शन पर्यंत शिकतात. पुढं काय मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळं बघायला लागतं. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्या एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे 2nd स्टँडर्ड पर्यंत फाउंडेशन इयर असणार आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या मुलांना जर प्रशिक्षण चांगलं द्यायचं असेल तर टीचर्स चांगल्या तयारीच्याच असायला पाहिजेत. मग त्यासाठी मी अजून एक हे पुस्तक लिहिलेलं आहे. अजून एक माझा लिहिण्याचा विचार आहे जो 6 महिन्याच्या मुलींना उपयुक्त होईल, त्या दृष्टीने मात्र मी हे करते. तर जेणेकरून जितकं मला त्यांना फीड करता येईल आणि पूर्णपणे त्यांना त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायला कॉन्फिडन्स देता येईल, ह्याचा माझा हा प्रयत्न आहे. सो यासाठी मी हे सगळं कार्य करते. तर मॅडम, याच्यामध्ये प्री स्कूलला काय अडचणी येतात? प्री स्कूल्स जे आहे तिथं ॲक्च्युली आपल्याकडचा बेस घडवण्याचं काम करतात आणि हे अतिशय महत्त्वाची वर्ष असतात, पण दुर्दैवाने ही बरीचशी दुर्लक्षित राहतात आणि त्याच्यामध्ये ह्यांना शाळांना जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे शिक्षिका मिळण्याचा. चांगल्या शिक्षिका मिळणं आणि त्या टिकणं हा फार मोठा प्रॉब्लेम प्रीस्कूल्सना येतो. त्यामुळं ह्यासाठी जे माझ्याकडनं ज्या टीचर्स जातात किंवा कोणाला जर कुठल्याही प्रीस्कूलला जर टीचर्स हव्या असतील तर आज मला त्यांचे फोन येतात की मॅडम आमच्याकडे टीचर्स पाठवा असतील कोणी तर. आणि माझ्या हिशोबाने मी बघायला जेव्हा जाते तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझ्याकडे ॲडमिशन झाली की त्या टीचरला तिचं आयदर जॉब किंवा इंटर्नशिप पूर्ण होऊन तिथंच
कमिट केलं जातं की तुला इथंच घेतलं जाईल. त्यामुळे माझ्याकडे टीचर्स अवेलेबल फार कमी असतात आणि आपण काय करतो, आपलं विवियाना सर्टिफिकेशन देतो. म्हणजे स्टुडंटला काय त्याचा फायदा असतो, तर तिला एकतर विवियाना अकॅडमीचं सर्टिफिकेट मिळतं. आपण एक गव्हर्नमेंटचं सुद्धा रेकग्निशन त्याच्यामध्ये देतो आणि शिवाय शाळेच्या इंटर्नशिपचं त्या टीचरला बेनिफिट मिळतो. मग ती टीचर असते एक्सपिरियन्स टीचर आणि त्यामुळं मग शाळांना ज्या अडचणी येतात की आपल्याकडं स्टाफ नाहीये, स्टाफची कमतरता आहे आणि लहान मुलांच्या ह्याला 5 मुलांमागं 1 टीचर असा रेशो, तो फायनान्शियली कुठल्याही छोट्या मोठ्या प्रीस्कूलला परवडत नाही. कारण पगार शेवटी देताना त्यांना हा सगळाच विचार करायला लागतो. म्हणजे फायनान्सेसचा हा विचार करणं फार भाग असतं. अशा वेळेला आपल्या इंटर्न्सचा त्यांना खूप उपयोग होतो. इंटर्न्स शिकतात, शाळेला मॅनपॉवर मिळते, मुलांना अटेन्शन सिकिंग खूप चांगलं मिळतं, जेणेकरून 1 to 1 टीचिंगला प्रोडक्टिव्ह टीचिंग तिथली मेन टीचर जी आहे ती चांगलं करते. आणि प्रीस्कूल्सला आजकाल बऱ्यापैकी 12 महिने सेलिब्रेशन्स असतात, ऍक्टिव्हिटी बेस आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग्स खूप असतात, चॅलेंजिंग असतं. सो ह्या वेळेला जर मुलांना जर हँडल करणं जमत नसेल तर आपले इंटर्न्स खूप चांगला रोल तिथं करतात आणि त्याचा मात्र फायदा शाळांना होतो. नवीन शैक्षणिक धोरण याचा तुम्ही उपयोग करता का? हो, आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याचे अनेक नॉर्म्स आता प्रीस्कूल्सला येत आहेत. हे खूप पूर्वी व्हायला हवं होतं पण आता आलेले आहेत आणि त्यामुळे हे काटेकोरपणे जर पाळलं गेलं तर आपलं प्रीस्कूल एज्युकेशन हे खूप चांगलं आणि स्टँडर्डाइज होईल. आजकाल एका रस्त्यावर 4-4, 5-5 शाळा असतात आणि मग त्यामुळं प्रशिक्षण देताना काही ब्रँडेड असतील, काही प्रायव्हेट असतील, काही मोठ्या असतात, काही छोट्या असतात. पण मुलांना शिक्षण देताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं दिलं जातं. सो आता जे सेंट्रलाइज होतंय, जे एका पद्धतीने करायचं झालंय, या नवीन धोरणाचा फारच चांगला उपयोग होतोय. त्याचं कम्प्लीट इम्प्लिमेंटेशन आपल्या कोर्समध्ये आपण करतोय. त्यामुळं कसं होतं की ज्या पद्धतीने शिकवणं अपेक्षित आहे, हे मी गेली ऍक्च्युली ऑलरेडी 10 वर्ष हेच फॉलो करते. पण तरी सुद्धा अजून काही जर ह्याच्यामध्ये ऍडिशन्स करायचे असतील तर ते ऑलरेडी मी त्याच्यावर वर्कआउट करते. जे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं आपल्याला GR आलेलं आहे त्याच्याप्रमाणे ऍक्टिव्हिटीज डिझाईन करून त्या आपण त्यांना दिलेत. ह्याच्यामध्ये आपण प्रशिक्षण देताना मराठी, इंग्लिश आणि हिंदी हे तिन्ही मीडियम्स आपण वापरतोय, जेणेकरून ऑल ओव्हर इंडिया इट इज एक्सेप्टेड. सो त्यामुळं काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यावर आपल्याला फोकस ठेवून नवीन पॉलिसी इम्प्लिमेंट करणं खूप सोपं जात आहे. याच्यामध्ये तुमची पुढील वाटचाल कशी आहे? आता इतकी वर्ष काम केलेलं आहे. आज माझ्या 13-14 ब्रांचेस आहेत पुण्यामध्ये आणि मला ऍक्च्युली पॅशन खूप आहे की आपण हे अशा शिक्षिका अनेक घडवाव्यात. आज 700 आहेत, ह्याच्या अनेक हजारात जाव्या. फ्रँचायझी मॉडेल सुद्धा आपण इतक्या प्रीस्कूल्सना स्प्रेड करू शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्र, ते आपण बोलू शकतो. कित्येक गावांमध्ये सुद्धा आपण हे जर करू शकलो, प्रशिक्षण केंद्र स्थापन करू शकलो, तर तिथल्या तिथं त्या बायकांना रोजगार मिळेल, नवीन नवीन उपक्रम सुरू होतील आणि जो ओघ असतो गावातनं शहराकडे येण्याचा, तो कुठंतरी काही प्रमाणामध्ये आपण जर कमी करू शकलो तर त्याचा आपल्याला म्हणजे मला तरी असं खूप समाधान वाटेल की बाबा आपण तिथल्या तिथं या बायकांचं म्हणा, मुलांचं म्हणा, यांचं प्रशिक्षण घेणं, करणं आणि शिकवणं, या सगळ्याला एक छोटासा हातभार लागेल. तेवढा जरी मला खारीचा वाटा उचलता आला तरी मला अतिशय आनंद आहे. आजकाल आपण बघतो कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये खूप अडचणी आहेत, तिथं शिक्षक मिळत नाहीत. आपण जर तसे काही उपक्रम करून हातात घेऊ शकलो की प्रशिक्षण देणं आणि त्याप्रमाणे शिक्षक तिथं सुद्धा जर पोचू शकले आपले, तर फारच चांगलं होईल. कारण सगळ्या स्तरावर आपण शिक्षण देऊ शकतो. कॉर्पोरेशनच्या शाळा असो, झेडपीच्या शाळा असो, प्रायव्हेट स्कूल्स असो आणि CBSE पॅटर्न तर आता सर्वत्र एकसारखाच होणार आहे. त्यामुळं पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतभर हे सगळं प्रसार व्हावा याचा असा माझा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल चालू आहे. मी अनेक लोकांशी बोलते आहे आणि हे जर माझं झालं तर हे फार सुंदर स्वप्न आहे जे पूर्ण होईल. तर मॅडम, तुमचा मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद तर म्हणेनच मी, कारण तुम्ही पण मला इतकं मोठ्या प्रमाणावर आता सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहात, तर हा माझ्या दृष्टीने खूप मोठा क्षण आहे
आणि मुख्य म्हणजे हा जो कोर्स मी देतेय, बालवाडी म्हणा किंवा म्हणजे प्री स्कूल एज्युकेशनचा आपण म्हणतो, तर हा फक्त ज्यांना शिक्षिका बनायचंय त्यांनीच फक्त नाही करायचा, तर ज्यांची मुलं शाळांमध्ये शिकतायत त्यांनी सुद्धा स्वतःच्या ज्ञानासाठी जर हा कोर्स केला तर त्याच्यात त्यांना खूपच फायदा आहे. कारण आपलं मूल काय शिकतंय आणि आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ते नक्की काय काय शिकणार आहे ह्याचं ज्ञान त्यांना मिळेल. सो हे करणं फार गरजेचं आहे. हे जर झालं तर खूप छान. तुमचे आभार, कारण तुम्ही मला इतक्या ठिकाणी पोहोचवणार आहात आणि याचा मला नक्कीच उपयोग चांगल्या रीतीने करता येईल. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.